शिवसेना राष्ट्रवादी प्रकरणाचा आता नवीन वर्षातच निकाल। पक्ष आणि चिन्हावरील पुढील सुनावणी 21 जानेवारीला। दोन्ही पक्षांना युक्तिवादासाठी प्रत्येकी 2 तास दिले जाणार। तुळजापूर ड्रग्स प्रकरणातील संशयित आरोपीच्या भाजप प्रवेशावरनं नवा वाद। खासदार सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। संबंधित पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची सुळेंची मागणी। जालन्यामध्ये युती झाली नाही तर भाजपचा टांगापलटी करून घोडे फरार करू। शिवसेना आमदार अर्जुन खोतकरांचा भाजपला इशारा। युतीचा प्रस्ताव देऊनही भाजपचा रिप्लाय नाही, खोतकरांची टीका। अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपद आणि पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी आरोप करत अंजली दमानी यांची मागणी। अयोध्येतील राम मंदिर उडवण्याचा दहशतवाद्यांचा होता कट। अटकेतील आरोपींच्या चौकशीनंतर धक्कादायक माहिती समोर। दिल्ली स्फोटानंतर सर्वात मोठा खुलासा। फरीदाबादमधनं 2900 किलो अमोनियम नायट्रेटचा साठा जप्त, तर लपवलेल्या 300 किलो अमोनियम नायट्रेटचा शोध सुरू। सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। दिल्ली कार स्फोटातील जखमींची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट। मोदींकडनं एलएनजेपी रुग्णालयाला जखमींची जाऊन विचारपूस। राज्याचे वनमंत्री गणेश नाईकांनी पिंपरखेडमध्ये घेतली मृत चिमुकल्याच्या कुटुंबियांची भेट। तर नरभक्षक बिबट्या दिसला तर ऑन द स्पॉट शूट करा, वनमंत्री गणेश नाईकांचं मोठं विधान। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा यावर आजची सुनावणी टळली। पुढील सुनावणी 21 जानेवारी 2026 ला होणार आहे। जालन्यात युती झाली नाही तर भाजपचा टांगापलटी करून घोडे फरार करू असा इशारा शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपला दिलाय। महापालिका निवडणुकीसाठी भाजपला आम्ही प्रस्ताव दिलाय, मात्र त्यांच्याकडून अजून कोणतेही उत्तर आलेलं नसल्याचं ते म्हणाले। पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणी अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदासह पालकमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे। चौकशी करणारे 6 पैकी 5 सदस्य पुण्यातले आहेत। अजित पवार पदावर असताना निष्पक्ष चौकशी कशी होणार असा सवाल दमानिया यांनी केलाय। शीतल तेजवानींना खरेदी खतावर सही करण्याचे अधिकार नाहीत, करार रद्द करण्याचे अधिकार पार्थ पवार अमेडिया कंपनीकडे नाहीत असं दमानिया म्हणाल्या। कायद्याने हा व्यवहार रद्द करता येणार नाही, सिव्हिल कोर्टात जाऊन सरकारच व्यवहार रद्द करू शकतं असं दमानिया यांनी सांगितलं। व्यवहाराची पूर्ण माहिती पार्थ पवारांना होती। एफआयआर मध्ये पार्थ पवारांचं नाव आलं पाहिजे। पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे। जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवारांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत असा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय। राष्ट्रवादीकडून सोलापूर जिल्ह्यासाठी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठेंचाही कार्यकारिणीमध्ये समावेश करण्यात आलाय। साठेंचा अद्यापही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला नसल्यानं त्यांच्या नियुक्तीवरून जोरदार चर्चा होतीये। सातारा जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीची राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे, मात्र एकाही उमेदवाराने अद्याप अर्ज भरला नसल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। दरम्यान कुणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांना धक्का बसलाय। त्यांचे स्वीय सहाय्यक सतीश शेळके यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। महाड तालुक्यातील सुशांत जाबरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। या नियुक्तीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते। पक्षात प्रवेश करताना सुशांत जाबरेवर मोठी जबाबदारीही देण्यात आली। भाजपकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब करण्यात आलाय, तर बहुतांश उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटपही केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे।
तर उर्वरित जागांवरील उमेदवार निश्चित 2 ते 3 दिवसांमध्ये होणार असल्याची माहिती आहे। सोलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी 2 दिवसात 3 उमेदवारी अर्ज दाखल झालेत। नगराध्यक्षपदासाठी 2 अर्ज तर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी 1 असे एकूण 3 अर्ज दाखल झाले आहेत। पुण्याच्या जेजुरी नगर परिषदेची निवडणूक दोन्ही पवार एकत्र लढण्याची शक्यता आहे। जेजुरी नगर परिषदेमध्ये 20 जागा एकत्र लढण्याची चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। अमरावती महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर करण्यात आलंय। संपूर्ण 87 जागांसाठी आरक्षण जाहीर झालंय। यात 44 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत, त्यामुळे काहींना धक्का बसलाय। बार्शी नगर परिषदेच्या निवडणुकीचं वातावरण तापलंय। बार्शीत राजेंद्र राऊत विरोधात दिलीप सोपल अशी लढत होणार आहे। शिवसेना ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांच्या पराभवासाठी भाजप नेते राजेंद्र राऊत यांच्याकडून तयारी करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर असलेली भाजपची एकहाती सत्ता उलथवून टाकण्याच्या हेतूने दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। भाजपला रोखण्यासाठी युती करण्याबाबत दोन्ही गटाच्या शहराध्यक्षांनी देखील सहमती दर्शवली आहे। त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीकडून खेळली गेलेली ही नवी राजकीय खेळी यशस्वी होईल का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। येणाऱ्या 2 डिसेंबर रोजी फुलंब्री नगर परिषदेसाठी मतदान होणार आहे। फुलंब्री नगर परिषदेमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, त्यामध्ये भाजपा विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी लढत असणार आहे। चहाची टपरी, पान टपरी आणि इतर ठिकाणी सध्या नगर परिषदेच्या निवडणुकीची चर्चा सुरू आहे। कोल्हापुरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार या दोन्ही पक्षांची युती झाली आहे। चंदगड नगर परिषदेमध्ये दोन्ही राष्ट्रवादींनी आघाडीची घोषणा केली। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती दत्तात्रय भरणेंनी दिली आहे। अजित पवारांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं। भुसावळमध्ये शिवसेना उभाठा पक्षाचा मेळावा पार पडला। मेळाव्यात पक्षाच्या धोरणांवर, संघटनात्मक बांधणीवर आणि कार्यकर्त्यांच्या अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने सोलापुरात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला भाजपने मोठा धक्का दिलाय। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्यासह स्थायी समितीचे माजी सभापती विनायक कोंड्याल, माजी नगरसेवक कुमुद अंकाराम, विठ्ठल कोटा, माजी नगरसेवक शशिकांत केंची यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। मावळात पुन्हा एकदा राजकीय समीकरणांचा खेळ रंगलाय। महायुतीचा मावळ पॅटर्न कायम ठेवण्यात आलाय। लोणावळा नगर परिषद राष्ट्रवादीकडे तर तळेगाव दाभाडे भाजपकडे अशा या राजकीय समीकरणांवर शिक्कामोर्तब झालाय। एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीशी महायुतीची शक्यता आमदार अमोल पाटील यांनी फेटाळून लावली। राष्ट्रवादीकडून भाजप किंवा शिवसेनेकडे अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही, त्यामुळे या निवडणुकीमध्ये महायुतीचा कोणताही विचार करण्याचा प्रश्नच येत नाही, असं आमदार अमोल पाटील म्हणाले। आमदार मंगेश चव्हाण यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली आहे। एकनाथ खडसे हे नेहमीच सोयीची युती करतात। लोकसभेला त्यांनी भाजपचा प्रचार केला आणि आता म्हणतात भाजप नको। त्यांच्या भूमिकेत सातत्य नाही असा घणाघात चव्हाण यांनी केला। बीडच्या हातोला गावात धनंजय मुंडेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आलाय। धनंजय मुंडेंना लक्ष्य करणं थांबवण्याची मागणी मुंडेंच्या समर्थकांनी केली आहे। माझ्या घराच्या जाळपोळ प्रकरणात तक्रार दिली नसल्याचं प्रकाश सोळंकेंनी म्हटलंय। पोलिसांनीच केसेस दाखल केल्यात। मुलांच्या मुक्ततेसाठी शपथपत्रही द्यायला तयार असल्याचं सोळंके म्हणाले। मनोज जरांगेंच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी 3ऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे। दादा गरुड अमोल खुणे नंतर आता कांचन साळवीला देखील ताब्यात घेण्यात आलंय। गुंड निलेश घायवळ याच्यावर कारवाई करण्यासाठी पुणे पोलिसांनी ईडीला पत्र लिहिलं आहे। निलेश घायवळ याने दहशत निर्माण करून बेकायदेशीर जमीन खरेदी विक्रीत कोट्यावधी रुपयांची अफरातफर केल्याचा पोलिसांना संशय आहे।
तसंच खंडणी, आर्थिक व्यवहार केला आहे याविषयी ईडीने चौकशी करावी यासाठी पोलिसांनी पत्र लिहिलंय। पंतप्रधान मोदींनी दिल्ली स्फोटातील जखमींची भेट घेतली आहे। पंतप्रधानांनी LNJP रुग्णालयात जाऊन जखमींच्या तब्येतीची विचारपूस केली आहे। मुंब्रा परिसरातून इब्राहिम आबादी नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। त्याच्याकडून पोलिसांनी मोबाईल फोन आणि हार्ड डिस्क जप्त केली। दिल्ली कार ब्लास्ट नंतर महाराष्ट्र ATSने ही कारवाई केली आहे। दिल्ली स्फोटाचं नवं CCTV फुटेज समोर आलंय। कारमध्ये स्फोट होतानाचा नवा CCTV हाती आलाय। फरीदाबादमध्ये शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली डॉक्टर शाहीन हिच्या महाराष्ट्र कनेक्शनची माहिती समोर आली आहे। सुरक्षा एजन्सीतील सूत्रांनुसार डॉक्टर शाहीनने महाराष्ट्रात राहणाऱ्या एका व्यक्तीशी विवाह केला होता। उपलब्ध माहितीनुसार शाहीनचा निकाह जफर हयात नावाच्या तरुणासोबत झाला होता, परंतु 2015 साली त्यांचा घटस्फोट झाला। अमरावती शहरात पोलिसांकडून प्रत्येक वाहनाची कसून चौकशी करण्यात येते। दिल्ली बॉम्ब ब्लास्टच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येते, तर ठिकठिकाणी नाकाबंदी देखील करण्यात आली आहे। दिल्लीतील स्फोटानंतर छत्रपती संभाजीनगरमधील बीबी का मकबरा परिसरात अतिरिक्त सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आलेला नाही। बॉम्ब शोधक पथकाने येऊन पाहणी केली, मात्र पोलीस बंदोबस्त तैनात केला गेला नाही। अहिल्यानगर जिल्ह्यात 1100 पेक्षा जास्त बिबटे असल्याची माहिती आहे। यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान रेस्क्यू सेंटर उभारण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे। राज्याचे वनमंत्री गणेश नाईक हे पिंपरखेड गावामध्ये दाखल झाले होते। गणेश नाईकांनी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या पीडित कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। हिंसक बिबट्या लोकांसमोर आला तर शूट करण्याचं वक्तव्य वनमंत्री गणेश नाईकांनी केलंय। पीडित कुटुंबासोबत संवाद साधत असताना त्यांनी ही आक्रमक भूमिका घेतली। निफाडमध्ये बिबट्याला ठार करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आणि ग्रामस्थ आक्रमक झालेत। संतप्त नागरिकांनी वन अधिकाऱ्यांना घेराव घालत रास्ता रोको केला। निफाडच्या देवगाव भागामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलंय। यामुळे नागरिकांना सुटकेचा निश्वास सोडता आला। बिबट्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी गावात 2 वेगवेगळ्या ठिकाणी 2 बिबटे पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले आहेत। जेरबंद झालेल्या दोन्ही बिबट्यांचं वय अंदाजे 1.5 वर्ष असल्याची माहिती मंचर वन क्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी दिली। शिरूरच्या पिंपरखेडामध्ये बिबट्याच्या दहशतीचा फटका लग्न करणाऱ्या तरुणांना बसलाय। बिबट्यामुळे लग्न जुळत नसल्याचं समोर आलंय, त्यामुळे तरुणांची लग्न रखडली आहेत। मराठवाड्यात अनुदान वाटपात अन्याय झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। एका शेतकऱ्याला 90 गुंठ्याच्या नुकसानीसाठी 15,300 अनुदान मिळाल्याचा आरोप करण्यात आलाय। यामुळे येत्या 17 तारखेला आमरण उपोषणाचा इशारा शेतकरी संघटनांनी दिलाय। अखिल स्तरीय महासेवा आणि आधार संघटनेनं 3 दिवस संपाची हाक दिली आहे। नव्या केंद्रांना मंजुरी दिल्यानं जुन्या केंद्रधारकांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप करण्यात आलाय। तातडीने नव्या परवानगी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ठाण्यात नवीन तयार होत असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी केली। जिल्हा रुग्णालयाची इमारत सुसज्ज बनवण्यात आली असून लवकरच तिचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। नवी मुंबई महानगरपालिकेला पहिल्या क्रमांकाचा राष्ट्रीय जल पुरस्कार जाहीर झालाय। जलसंरक्षण आणि जलव्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्यानं हा पुरस्कार जाहीर झालाय। दिल्लीत 18 नोव्हेंबरला पुरस्काराचं वितरण केलं जाणार आहे।